औंढा नागनाथ येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. औंढा नागनाथ येथे दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी शोकसभा आयोजित केली होती. आमदार संतोष बांगर, खंडेराव आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे संजू दराडे, रमेश सानप, बबनराव हांडे, वंचित बहुजन आघाडीचे किरण घोंगडे, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. चंद्रमणी पाईकराव, औंढा नागनाथ नगरपंचायतचे माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते सुमित मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख जी.डी. मुळे, अनिलभाई देशमुख, गजानन कुटे, गणेश देशमुख, औंढा नागनाथ नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, नगरसेवक आजू इनामदार, गणेश पाटील, बाळू ठाकूर, प्रशांत गंभीरे, विलास काळे, लल्ला उर्फ केतन झाजरी, श्रीराम राठी, राजभाऊ मुसळे, विक्की देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख माऊली चटे, प्रदीप कुनकुटे, तेजकुमार झांजरे, मनीष आखरे, भास्कर पोले, सरपंच प्रवीण टोपे, भाजप नेते अंकुश आहेर, सरपंच बाबाराव आखाडे, नगरसेवक शेख अजित कादरी, शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब, नंदू पाटील, पांडुरंग कुटे, साहेबराव सानप, सागर धनसावंत, अनिल भांडे, लक्ष्मण दराडे, सोपान पाटील, डॉ. सोनी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून उपस्थितांनी शोक व्यक्त केला. सूत्रसंचालन अजरी इनामदार यांनी केले. औंढा नागनाथ तालुक्यामधील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समृद्धी न्यूज नेटवर्कसाठी श्रमिक मुळे, औंढा नागनाथ. महात्मा गांधीजीची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या दिवशी आम्हाला दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा योगायोग आहे. बोले त्याच्या चाले त्याची वंदावी पावले आम्हाला असं शिकवलंय. दादा किती चांगले होते आणि किती वाईट होते मला माहित नाही आहे, परंतु जो माणूस जीवनात निघून जातो तो सगळे वाईट गुण सोबत घेऊन जातो आणि चांगले गुण तो आमच्यासाठी सोडतो हे मात्र निश्चित आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे क्षण येतात. ज्या ठिकाणी ऊन आहे त्या ठिकाणी सावली आहे, ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश आहे. कोणाच्या जीवनात कधी काय होणार आहे हे आम्हाला माहीत नसतं. अज्ञानामध्ये आमचा आनंद आम्ही जगत असतो, आमचं जीवन जगत असतो. परवा दादाला असं वाटलं असेल का आधी दादाला की मी जातोय बारामतीला आणि माझं काय होणार आहे. कल्पनाही कुणी असं करत नसतं, पण मी असं म्हणेल की ते खरंच पुण्यवान होते. कारण रोज घरी असणारा माणूस बाहेर जाऊन मरतो आणि रोज फिरणारा माणूस आमच्या मातृभूमीमध्ये त्या ठिकाणी आमची प्रेरणास्थान आहे त्या ठिकाणी जाऊन मरतो. हा योगायोग आहे, हे त्यांचं पुण्य त्यांना उपयोगाला आहे. पाप असेल पुण्य असेल मला माहित नाही, परंतु आमच्या मातृभूमीमध्ये जाऊन आमचं मरण व्हावं त्याला पुण्य लागतं. दादांच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी सगळ्यांनी सांगितल्या. दादांच्या जीवनामध्ये दादा कृतज्ञ होते, सगळ्यांच्या बोलण्यात जाणवलंय. दादाने आपल्या कामामध्ये काम करत असताना ठामेठोक कशी भूमिका असायची आणि कोणतं काम कशा पद्धतीने करायचं निश्चित असायचं. तोडजोड हा विषय त्यांच्याकडे नव्हता. राजकारणावरचे पकड असत असताना अधिकारावरही त्यांची चांगली पकड होती, म्हणून अधिकारी त्यांना वटकत होते, त्यांना घाबरत होते. दादांनी सांगितलेलं काम झालं पाहिजे असं त्या अधिकाऱ्याला वाटायचं आणि दादाचं काम ते बिनबोबट करायचे ही वस्तुस्थिती होती. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे क्षण होतात. अंतिम सत्य एवढंच आहे की प्रत्येकाचं मरण निश्चित आहे. येणारा प्रत्येक माणूस जाणारा आहे, परंतु गेल्यानंतरही काही आठवणी, काही चांगलं केलेल्या कामाचं कर्तृत्व आमच्या समोर असतं. ज्या परीने दादांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय, काही उदाहरण त्यांनी सांगितली आहे की आमचा ड्रायव्हर जेवला की नाही एवढी काळजी घेणारा, नेतृत्व करणारा व्यक्ती आपली जाण सांभाळतोय. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर प्रत्येकाच्या हस्त्यावरी चौकशी करतोय. आता लोकनेत्याबद्दल मला म्हणायचं नाही, कारण असे खूप लोकनेते आमच्याकडे होऊन गेलेत. मी काहींचा जवळून अनुभव केलाय, पण कुणाच्या भावना, कुणाचे मान, कुणाची श्रद्धा कशी असते मला माहित नाहीये.
दादांबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की दादांनी आपल्या ज्या कुठल्याही पक्षामध्ये असू देत, पण जी चांगली कामं केली, जी चांगल्या गुणाची किंमत केली आहे, कर्तृत्वाने पुढे जाणाऱ्या माणसाला त्यांनी लिफ्ट दिली आहे आणि त्याने आपल्यासोबत घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला आहे, असंच जर आम्ही वागलो आणि असंच आम्ही जर केलं, देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास हे ध्येय जर आम्ही साधलं तर दादाला निश्चित रूपाने आमची श्रद्धांजली आहे. नाहीतर आम्ही बोललो, निघून गेलो, पण पहिलं देशाच्या व्हायचंय तर काही होणं नाही आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की दादांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं असेल तर सगळ्या समाजाला एकत्र घेऊन आम्ही चाललं पाहिजे. सामाजिक बांधिलकी आम्ही जपली पाहिजे. ही दादाला श्रद्धांजली राहील. मी माझ्या धांगरी परिवाराच्या वतीने, माझ्या वैयक्तिक वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना, त्यांच्या परिवाराला दुःखात सावरण्याची ताकद भगवंत दे एवढं बोलून सांगतो. जय हिंद.